हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विशेष अधिवेशन। मराठा समाजाला 10 ते 13% आरक्षण मिळण्याची शक्यता। अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे। अधिवेशनात सुरुवातीला सगेसोयऱ्यांचा मुद्दा घ्या, जरांगे मागणीवर ठाम। सगेसोयऱ्याचा मुद्दा अधिवेशनामध्ये घेतला नाही तर पश्चाताप होईल। मोठा आंदोलन उभारू, मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही, मनोज जरांगेंचा इशारा। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। तिकिटासाठी 2-3 लोकांकडून वेगळ्या आरक्षणाची मागणी। येवल्याच्या येडपटाचं ऐकून सरकार मुद्दा वेगळ्या दिशेने नेत आहे, जरांगे पाटील आक्रमक। सगेसोयऱ्यांचा मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्या सत्रामध्ये येण्याची शक्यता कमी। सामाजिक न्याय विभागाकडे 4.5 लाख हरकती आल्याची माहिती। हरकतींबाबतचा अभ्यास सुरू, लवकरच अहवाल सादर करण्यात येणार। वेगळं मराठा आरक्षण देण्याचा सरकारचा उद्देश। आम्हालाही अधिवेशनामध्ये बोलण्याची संधी मिळावी, जातीय जनगणना व्हायला हवी, मंत्री छगन भुजबळांची मागणी। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसींच्या 27% आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अन्यथा ओबीसी रस्त्यावर उतरेल, बबनराव तायवाडेंचा इशारा। लोकसभेसाठी माहितीच्या 2 नव्या फॉर्म्युल्याची प्राथमिक चर्चा। भाजप 32, शिवसेना 12, राष्ट्रवादीला 4 जागांचा फॉर्म्युला, तर 28, 10, 10च्या फॉर्म्युल्यावरही चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। शिंदेगडाच्या लोकसभेच्या काही जागांवर भाजपचा दावा। उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबईसाठी भाजप आग्रही, तर रामटेक, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरवरही दावा, सूत्रांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।